त्यांनी आत्तापर्यंत दासबोधाच्या 200 समासांवरती कवनं केलेली आहेत. त्याच्यानंतर ज्ञानेश्वरीबद्दल पण त्यांनी बरंच लिखाण केलेलं आहे. एका वाहिनीवरती एक होता रामदास हे जे नाट्य झालं त्याचं लेखन, संगीत आणि संचलन हे सगळंच प्रमोदजी कुलकर्णी यांनी केलेलं आहे. आणि आमचं नशीब एवढं थोर आहे की गेल्या 27 वर्षामध्ये हा आम्ही 8व्यांदा कार्यक्रम करतोय. आणि या 8व्या कार्यक्रमाला जसं कृष्ण 8वा म्हणून आला तसं आज प्रमोदजी कुलकर्णी आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. आणि ते योग दीक्षा म्हणजे कुंडलिनी शक्ती जागृत करणं म्हणजे त्याला शक्तिपात असं म्हणतात, तर ते करतात. आणि माझं भाग्य असं की गेल्या 5 वर्षापूर्वी त्यांचा मला अचानक फोन आला की तुझी आता तयारी झालेली आहे तेव्हा तुला शक्तिपाताची दीक्षा मी देणार आहे. आणि परत मला माहीत नाही माझ्याकडनं काही चुका झाल्या असतील आणि ते परत थांबलं तिथेच. आणि अचानक मध्यंतरीच्या काळामध्ये त्यांच्याशी वार्तालाप झाला आणि मग काका मला म्हणाले, म्हणे मी आता त्यांना न विचारताच काका म्हणून संबोधतोय. तर काकाने मला सांगितलं की तुला दीक्षा मी देणार आहे. आणि आत्ता खरं म्हणजे होतं ह्या महिन्यामध्ये तो कार्यक्रम होता, पण अधिक मासामुळे ते म्हणाले की हा महिना दान देण्यासाठी योग्य आहे पण ह्या गोष्टीसाठी योग्य नाही. तेव्हा त्यांनी मला 18 जून ही तारीख दिली आहे आणि 18 जूनला त्यांनी मला त्यांच्या घरी बोलवलं आहे आणि त्या दिवशी माझं भाग्य उदयाला येणार आहे. पण आज आपल्या सगळ्यांचंच भाग्य उदयाला आलेलं आहे की काका स्वतः इथे उपस्थित आहेत. आणि आता ते हे शक्तिपात क्रिया म्हणजे काय त्याच्यामध्ये बरंचसं काही गैरसमज पण असतात. काही लोक म्हणतात त्यांनी त्रास होतो, म्हणजे मला सुद्धा स्वतः एका मित्राने सांगितलं अरे तू घेऊ नकोस कारण ह्याने थोडंसं सक्तिशीलपणा येतो किंवा दम लागल्यासारखं होतं. पण तसं काही नसतं हे मी काकांशी ऑलरेडी बोललो. आणि आज काका इथे आलेले आहेत तर मी आता माझी वायफळ बडबड बंद करतो आणि काकांकडनंच आपण थेट ऐकूया की त्याचं सांगणं काय आहे आणि शक्तिपात क्रिया काय आहे. ओढ या शब्दाचा अर्थ असा आहे की जसं आपण एखाद्या धबधब्याकडे गेलो तर आपण त्याला काय म्हणतो, जलप्रपात. तद्वत अध्यात्मशास्त्रामध्ये जेव्हा गुरुशक्ती ही सद्गुरूंकडून शिष्याकडे म्हणजे खालच्या स्थानाकडे प्रवाहित होते त्याला म्हणायचं शक्तिपात. आता शक्तीचं प्रवाहीकरण होतं गुरुच्या स्थानाकडून शिष्याकडे येते त्याला शक्तिपात असं जर म्हटलं तर मग दुसरा शब्द येतो कुंडलिनी जागृती. ही काय आहे कुंडलिनी जागृती? कुंडलिनी म्हणजे काय? ज्ञानेश्वरीमध्ये किंबहुना गीतेमध्ये सुद्धा 6व्या अध्यायामध्ये राजविद्या राजगुह्य या योगामध्ये सांगितलेलं आहे की हा एक मोठा राजयोग आहे. का बरं सांगितलं असेल? आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की 9विधा भक्ती आहे. श्रवणम, कीर्तनम, दास्य, पादसेवनम, विष्णुस्मरणम. या सगळ्या भक्तींच्या मध्ये शेवटची भक्ती जी सांगितलेली आहे ती म्हणते आत्मनिवेदन भक्ती. बघा पहिल्या 8 भक्ती ज्या आहेत या द्वंद्व आहेत, त्याला 2 जणांची गरज असते. कीर्तन करायचं आहे, कीर्तन करणारा पाहिजे, ऐकणारा पाहिजे. श्रवण करायचं आहे, सांगणारा पाहिजे, ऐकणारा पाहिजे. परंतु गीतेमध्ये तर द्वंद्व अहम ब्रह्मास्मी, अरे मी स्वतःच ब्रह्म आहे, अजून कुठे चालला असतो? खरं तर हे प्रत्येकाच्या बाबतीत आहे. प्रत्येकजण अहम ब्रह्मास्मी आहे. आपण परमेश्वराची रूपं होतो. आपल्यामध्ये परमेश्वरीय तत्व जोपर्यंत आहे तोपर्यंतच आपण आहोत. ज्या दिवशी हे परमेश्वरीय तत्व त्याचं ॲक्टिवनेस थांबवतो त्या दिवशी आपण म्हणतो तो माणूस गेला. एक छोटंसं दृष्टांत देतो. आमच्या लहानपणी आमच्या गल्लीमध्ये जॉन नावाचा एक माणूस राहायला आला. ही वॉज मिलिटरी ऑफिसर, व्हेरी हँडसम, व्हेरी ॲक्टिव्ह,
फाडफाड इंग्लिश बोलणारा, अत्यंत उत्तम असं इंग्रजी आणि गणित असणारा आणि अत्यंत निर्व्यसनी, मनमिळाऊ आणि निर्लोभी माणूस. त्यामुळे त्याने आमच्या गल्लीमध्ये सुरुवात केली की मुलांना एकत्र करणे, मुलांचा इंग्रजी आणि गणिताचा अभ्यास घेणे, त्याच्यासाठी कोणतीही फी न घेणे, शिस्तीत सगळ्या मुलांना बसवणे. त्यामुळे आमचे आईवडील पण खुश, चला 2 तास पोरं त्याच्या मागे लावले की आम्ही मोकळे. बरं अभ्यास घ्यायचे, बरं अत्यंत गोड बोलायचे. आता जसं यांनी चॉकलेटचं आमिष दाखवलं ना तसं ते पण दाखवायचे. मधून अधून आम्हाला चॉकलेट वगैरे द्यायचे, कुठेतरी परीक्षा घ्यायचे. छान माणूस. एक दिवस हा माणूस झोपला नेहमीप्रमाणे आणि पहाटे ते उठायला फिरायला जायचे. त्या दिवशी उठलेच नाही, फिरायला गेले नाही. सुनेने शेवटी विचारलं की जॉन, व्हाय यू आर नॉट वेकअप, प्लीज प्लीज. जॉन जागचे हल्ले नाही. तिने हळूच हात लावण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिच्या लक्षात आलं शरीर थंड झालेलं आहे. झालं. गल्लीत सगळी ओरडाआरड, रडारड, पडापड सुरू झाली, धावपळ सुरू झाली. त्यांचा एक छोटा नातू 3ऱ्या मजल्यावर बसलेला होता, झोपलेला होता. तो उठून खाली आला आणि बघितलं त्याने काय गोंधळ चाललाय, आई रडतीये का. त्याने आईला विचारलं, आई तू का रडतेय. तेवढे जॉन गेले. त्या लहान पोर बिचारं 3, 3.5, 4 वर्षाचं, त्याला काय करणार. जॉन गेले म्हणजे काय. तो त्या गर्दीतून हळूहळू पुढे आला आणि बघितलं त्यांनी नेहमीप्रमाणे जिथं जॉन झोपलेले होते तिथंच झोपलेले होते. आणि तो मुलगा टाळ्या वाजून हसायला लागला. आई वेळीच म्हणाली माझी, म्हणते जॉन गेले, जॉन गेले, जॉन गेले. जॉन तर इथेच झोपलेले. व्हाय शी इज क्राईंग. सगळ्यांनी त्याला बाजूला घेतलं, शांत केलं. माझ्या मनात त्यावेळेला एक प्रश्न आला. तो मुलगा चुकीचा नव्हता, तो मुलगा बरोबर होता. जॉन 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 म्हणून आम्ही ज्याला म्हणत होतो तो देह तर तिथंच पडलेला आहे. तेच हात, तेच डोळे, तेच नाक, तेच कान, सगळं तिथले तिथे आहे. मग जॉन मधलं गेलं काय. जॉन मधला फक्त एकच गोष्ट गेली होती, प्राण, आत्मा. म्हणजे खरं तर जॉन हे नाव त्या देहाचं नव्हतंच, ते त्या प्राणशक्तीचं होतं, त्या आत्म्याचं होतं. त्याला काहीही नाव द्या तुम्ही, अल्ला की देन म्हणा, होली लाईट म्हणा, किंवा त्याला आत्मीय शक्ती म्हणा, चैतन्य म्हणा. ज्ञानेश्वरांच्या भाषेमध्ये चैतन्य. मग ह्या चैतन्याला आम्ही कधीतरी आळवलं आहे का, ह्याला ओळखण्याचा प्रयत्न केला आहे का. ही चैतन्य शक्ती आहे म्हणून मी औरंगाबादहून इथं आलो, तुम्ही आपापल्या घरातून इथं आलात. हे चैतन्य ज्या दिवशी थांबेल ना त्या दिवशी आम्ही पण थांबू. पण ही शक्ती आम्हाला दैवजात मिळालेली आहे. खरं तर हेच परमेश्वराचं रूप आहे. याला जात पात, धर्म, पंथ, लिंग, वय, स्थळ, काळ कशाचाही भेद नाही. ते जोपर्यंत आहे तोपर्यंत आहे. आणि म्हणूनच आपल्यामध्ये म्हटलंय अहम ब्रह्मास्मी. तू स्वतः ब्रह्म आहेस, स्वतःला ओळख. तुझ्यात सर्व काही समावलेलं आहे. जे पिंडी ते ब्रह्मांडी, जे ब्रह्मांडी तेच पिंडी. तुझ्यामध्ये सर्व भगवंताने दिलेलं आहे. होतंय काय, आम्ही या शक्तीला बहिर्मुखी करून ठेवलेलं आहे, जगाच्या व्यापामध्ये राहून ठेवलेलं आहे. रात्री झोपताना म्हणतो उद्या सकाळी कितीला उठायचं आहे, आणि सकाळी उठल्यानंतर म्हणतो आज रात्री कितीला झोपलं पाहिजे, आणि या मधल्या काळामध्ये मला काय काय करायचं आहे. अरे पण थोडा वेळ त्या शक्तीला द्या ना. त्या शक्तीला म्हणू द्या ना की या देहाकडून मला काय करून घ्यायचं आहे. शी इज विल पॉवर. शी कॅन डिसाईड व्हॉट इज टू बी डन विथ यू. पण तिला आम्ही वेळच देत नाही. तो वेळ देणं म्हणजे साधना करणं, आणि ही शक्ती अंतर्मुखी करून घेणं, ह्याला म्हणायची शक्तिपात दीक्षा. दीक्षा म्हणजे वेगळं काही नाही. धीयते क्षालनार्थम. तुमच्यातली पापवृत्ती, तुमच्यातले षडरिपू हे कमी करण्यासाठी, क्षालन करण्यासाठी जे भगवंतांनी दिलेलं आहे, सद्गुरू स्वरूपामध्ये आम्हाला प्राप्त झालेलं आहे, ते तुमच्यापर्यंत पोचवणं एवढंच काम म्हणजे दीक्षा देणं. खरं तर दीक्षा देणं म्हणजे एक सुंदर पोस्टमनचं काम करणे. भगवंताकडून आलंय, तुमच्यापर्यंत पोचवायचं, संपला विषय. याच्यामध्ये कोणतंही
जप नाही, तप नाही, आचार नाही, काय दान नाही, धर्म नाही, फक्त तुम्ही डोळे मिटा, शरीर ढिलं सोडा, आपल्या आपोआप होणाऱ्या श्वासांवरती लक्ष केंद्रित करा आणि बसा. ज्यावेळेस सद्गुरू त्यांचा संकल्प करतात त्याच वेळेला त्या शक्तीला सांगत असतात की हे शक्ती माते, हे कुंडलिनी माते, हे चैतन्य प्रभू, ह्या देहावरती तू कृपा कर आणि ह्या देहाकडून यथायोग्य काम करून दे. संपला. म्हणून हे करायला अतिशय सोपं. अहो काही करायचं नाही, याच्याशिवाय आणखीन सोपं काय सांगू तुम्हाला. काहीच करायचं नाही हो. 3 मिनिटं डोळे मिटून बसा आणि बघा तुमच्या शरीरात आतून काय होतं. आणि खरोखरी इतक्या जणांचे अनुभव आहे. माझे जे सद्गुरू होते नारायण काका ढेकणे महाराज यांचा त्यांनी सांगितलं, ही वॉज इंजिनियर, फर्स्ट स्पेशलाइज इन डॅम्स इन इंडिया. गांधी हजारानंतर त्यांनी सांगितलं की ह्याच्यामध्ये RSSचा काही हात नाही. म्हणून त्यांनी वयाच्या 19व्या वर्षी पुण्यामध्ये मोठी सभा घेतली आणि त्यावेळेला जो काही नरसंहार झाला ब्राह्मण कुटुंबांचा त्याच्याबद्दल, आणि त्याच्यामध्ये त्यांना दुःख याचं झालं होतं की नारायणराव सावरकर तेव्हा पुण्यामध्ये होते, त्यांना दवाखान्यातून बाहेर खेचून आणलं. पेशंट तपासत होते, एका माणसाचा जीव वाचवत होते, त्या माणसाला बाहेर खेचून आणलं आणि दगडाने खेचून मारलं. त्याचं दुःख त्यांना अतिशय झालं आणि त्यांनी शनिवारवाड्याच्या समोर सभा घेतली. झालं, त्यांनाही तुरुंगात टाकलं. तिथं त्यांना अभ्यासाला पुस्तकं दिली केमिस्ट्रीचे. ह्या माणसाने केमिस्ट्रीचा अभ्यास केला आणि पहिला थेसिस लिहिला, विच इज गिवन टू इंडिया. ज्या त्रास गव्हर्नमेंटने त्रास दिला त्याच गव्हर्नमेंटला विनामूल्य दिला आणि आजही हँड ग्रॅनेट्स त्याच फॉर्म्युल्यावरती बनतात. इट इज कॉल्ड ढेकणे फॉर्म्युला. वयाच्या 60पर्यंत नोकरी केली आणि जवळपास 52 शोध निबंध लिहिले, 52 वेळा डॉक्टरेट मिळाली असते. होमिओपॅथीचे विधिवत डॉक्टर पण झाले. म्हणजे कुठं केमिस्ट्री, कुठे डॉक्टरेट, कुठे. आणि जेव्हा मी त्यांना विचारलं की तुम्ही हे सगळं कसं करू शकलात, तेव्हा ते म्हणाले काही नाही, माझ्या सद्गुरूंकडून जी मला विद्या मिळाली, जे चैतन्य माझ्यासाठी जागृत झालं, ती शक्ती मला आतून सारखं सांगायची, हे कर आता, ते कर आता, ते कर आता, हे झालं पाहिजे ते. ह्या माणसाचं ब्रह्मचर्य पाळून सुद्धा कुठेही स्वतःचं नाव लौकिक न करता सुद्धा आज गव्हर्नमेंटने त्यांचं स्वतःचं पोस्टाचं तिकीट काढावं, यापेक्षा आणखी कोणता सन्मान. अमेरिकेमध्ये जे ट्विन टॉवर पाडलं आणि त्याची जी शांती सभा होते, त्यातल्या एका शांती सभेला अध्यक्षपद म्हणून अमेरिकेने बोलवलं, याच्यापेक्षा आणखी कोणता सत्कार असतो. दुर्दैव असं आहे की या माणसाचं व्यक्तिमत्व आज आपल्या लोकांना सुद्धा पूर्ण माहीत नाही. त्यांची कृपा माझ्यावरती झाली. जवळपास 45-50 वर्षांचा सहवास मला मिळाला. अगदी लहानपणापासून वयाच्या 8व्या-9व्या वर्षापासून त्यांनी देह ठेवेपर्यंत त्यांच्या सोबत राहता आलं. त्यांच्या सांगण्यानुसार बँकेतही नोकरी केली. जे काही संसार करायचा तोही व्यवस्थित झाला, कुठेही अडचण आली नाही. शक्तिपाताची दीक्षा झाल्यानंतर आयुष्य किती सुंदर होऊ शकतं याचा स्वतः अनुभव घेतला आणि त्यांच्याच सांगण्यानुसार आज तुमच्यापर्यंत पोचवायला इथं आलो. खरं तर आपण सगळे चैतन्याचीच रूप आहात, चैतन्य देवता आहात. तेव्हा तुमच्या सर्व चैतन्याच्या चरणी माझा दंडवत आणि या वाणीला विराम देतो. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.